देशमुख कुटुंबासह संपूर्ण जिल्हा भयभीत झाला आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। दंगली घडवण्याचं काम धनंजय मुंडे करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलेला आहे। शिवाय फडणवीसांनी मुंडेंच्या टोळीपासून सावध राहावं असं देखील जरांगे म्हणालेले आहेत। लोकांचे घर उद्ध्वस्त करायचे, संतोष बायाचा क्रूर हत्या करायची आणि तो व्हिडिओ कॉल बघून आनंद व्यक्त करायचा। इकडं लोकांच्या लेकरांची किती दशा झाली असेल, किती वेदना होत असत्या हे बघायचं नाही। खंडणीतले आणि खुनातले आरोपी हे एकच आहेत, त्यांच्यावरती मोका आणि 302 लावलाय, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं कौतुक आहे। पण ही केस आता अंडर ट्रायल चालली पाहिजे, याच्यात कोणी सुटता कामा नाही। म्हणून यांना सगळ्यांना आता फासावर जाऊ दे, एक सुटता कामा नाही। एक सुटला मुख्यमंत्री साहेब तुमच्या नावाला डाग लागला म्हणून समजायचं, राज्यच बंद पाडणार आम्ही। धनंजय मुंडेची टोळी गुंडगिरी दहशतवादी आहे। मुख्यमंत्री साहेब बघा यांची माज आणि मुगरुरी कुठपर्यंत चालली की हे पोलिसांना सुद्धा धमक्या द्यायला लागले। बीड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे। धनंजय मुंडे पाठ त्यासाठी चालाय वाटतं की याला राज्यात दंगली घडवायच्या, जातीवाद करायचा, याचा पाप झाकायसाठी हे त्याची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला लागला। त्याची जात नाही, ओबीसी पण नाही, कोणीच नाही, फक्त तिची गुंडाची टोळी रस्त्यावर उतरायला आलाय आणि त्यांनी ती रस्त्यावर उतरली वाटतं। त्याला जातीय तेढ निर्माण करायचा, जातीय दंगली घडायच्यात, त्याला थांबवा मुख्यमंत्री साहेब, याला थांबवा। एकाही गोरगरिबाला त्रास होता कामा नाही ह्या माजुरड्याला त्याच्या टोळीमुळं। ह्या माजुरड्या त्याच्या टोळीमुळं, त्या लोकांमुळे जर त्रास झाला तर मग आम्ही सुद्धा सहन करणार नाहीत।